इनिंग्स ब्रेक नंतर आपण पाहतोय पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात होते, जिथे श्रेया स्पोर्ट्स नितीन इलेव्हन या संघाला विजयासाठी 120 चेंडूमध्ये 150 धावांची आवश्यकता आहे. पंचांचा इशारा येतोय, लेट्स प्ले. सेकंड इनिंगला सुरुवात होते. पहिलं षटक घेऊन येतोय गोलंदाज सिद्धेश दळवी. संघाचा कर्णधार आहे. पहिले षटक हाताळण्यासाठी येतोय. पॉवर प्लेचं पहिलं षटक. पहिला चेंडू जशीच्या खूप दूरवर टाकलेला. पंचांचा इशारा येतोय वाईटचा. अवांत स्वरूपाच्या चेंडूने इथे षटकाला सुरुवात होते. पहिली धाव फलकावर लागते श्रेया स्पोर्ट्स या संघाची. स्ट्राईकवरती फलंदाज प्रमोद. चेंडू नक्कीच लेफ्ट केलाय, कारण पहिला टप्पा पडून चेंडू वेगाने उजशीच्या बाहेर जातोय. चेंडूवरती कोणतीही फटका खेळण्याचा प्रयत्न केला जात नाहीये. पुढचा चेंडू. या चेंडू लागला फटका. मिस टाइम स्ट्रोक. चेंडू हवेत. झेल नक्कीच होत नाहीये. आणि त्याच दरम्यान आपण पाहतोय 2 धावा इथे पूर्ण केल्या जात आहे. सिद्धेश नक्कीच नाखुश आपल्याला पाहायला मिळतोय आणि थोडासा नाराज आहे, कारण संधी उपलब्ध केली होती. चेंडूवरती ज्या पद्धतीचा वेग होता, मोठा फटका लागण्याचा प्रयत्न होता तो म्हणजेच फलंदाज प्रमोदचा. प्रमोदने या 2 धावाने आपलं वैयक्तिक धावांचं खातं उघडलेलं आहे आणि संघाची धावसंख्या झाली ती म्हणजेच 3 धावा. सिद्धेशच्या चेंडू लागला फटका. अप्रतिम स्ट्रोक. येतो इनिंग मधला पहिला चौकार. इथे कुठेतरी चौकाराने आपली आक्रमकता दाखवली जाते प्रमोदकडून. गोलंदाज सिद्धेशला विचार करावा लागेल, कमबॅक करावं लागेल, कारण पहिलंच षटक आहे आणि पहिल्या षटकात आपण पाहतो इथे मात्र वेगवान चेंडू, अचूक टप्पा, अचूक लाईन, अचूक लेंथ आणि अचूक गतीने मारा केला जातोय. निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. पहिले षटक आपण पाहतोय. पॉवर प्लेचं षटक आहे. पॉवर प्लेचं रिस्ट्रिक्शन आहे. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना आपण पाहिली तर एक स्लिप, एक बॅकवर्ड पॉईंट, एक शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर, एक मिड ऑफ, एक मिड ऑन, एक शॉर्ट मिड विकेट. यावेळेस चेंडू पाहिजे दिशेने येणारा. या चेंडूला आपण पाहिलं तर ग्लान्स केला. 1 धाव मिळतो. दुसरा धावेचा प्रयत्न. फंबल होतोय आणि त्याचा पुरेपूर फायदा उचलला जात आहे. थोडंसं फंबल आणि 1 धावचे रूपांतर इथे दुहेरी धावमध्ये केलं जात आहे दोन्ही फलंदाजांकडून. प्रमोद आणि महेश ही जोडी आपण पाहतोय सलवनांच्या भूमिकेत आले, जिथे 150 धावांचा पाठलाग करायचा आहे. पावलेचं पहिलं षटक कर्णधार सिद्धेश दळवीकडून आपल्याला पाहायला मिळतंय. यावेळेसचा चेंडू उसळी घेणा चेंडू होता. या चेंडूला डिफेन्सिव्ह पद्धतीने खेळून काढला जात आहे. कोणतीही धाव या चेंडूवर येत नाही. अशा प्रकारे पहिल्या षटकाचा अखेरीस जिथे 150 धावांचा पाठलाग करायचा आहे. श्रेया स्पोर्ट्स नितीन इलेव्हन संघाची धावसंख्या झाली बिनगडी बाद 9 धावा, 9 रन्स विदाउट लॉस आफ्टर 1 ओव्हर.
पहिले षटक संपल्यानंतर आपण पाहतोय दुसऱ्या षटकासाठी गोलंदाज ते मात्र कव्हरचा फटका. षटकच्या कव्हरला आपण पाहतो क्षेत्ररक्षक तैनात आहे. गोलंदाज प्रवीण जगदाळे येतोय गोलंदाजीसाठी. वैयक्तिक त्याचं हे पहिलं षटक आहे. पावप्लेच्या षटकात नक्कीच धावा रोखण्याचं त्याचबरोबर विकेट प्राप्त करण्याची जबाबदारी कर्णधाराने त्याच्यावरती सोपवली. पहिलं षटक स्वतः कर्णधार सिद्धेश दळवीने केलं होतं. दुसऱ्या षटकात पाहायचं आहे प्रवीण काय करतोय. डावखुऱ्याचा गोलंदाज इथे वेगवान चेंडू. इथे मात्र डावखुऱ्या हाताच्या गोलंदाजाचा जो नॅचरल अँगल मिळतो त्याचाच इथे वापर केला जातोय. उजव्या हाताच्या फलंदाजाला उजवी यष्टी सोडून बाहेर जाणं चेंडू आपण पाहतोय. या चेंडूला सोडून दिले. आपण पाहिलं तर वेळेस चेंडूला दिशा दाखवले. आपण पाहिलं तर डीप बॅकवर्ड पॉईंटला क्षेत्ररक्षक तैनात आहे. एक धाव मिळते. धावसंख्या म्हणा झालेली आहे ती म्हणजेच महेश उरणकर फलंदाज स्ट्राईकवर. महेशचा फटका प्रतिम टायमिंग. चेंडू जातोय लॉंग ऑन सीमा रेषेपार. चौकार. प्रमोद वैयक्तिक 2 चौकांशी 12 धावसंख्येवर खेळतोय. प्रवीणचा पुढचा चेंडू. या चेंडूवरती आपण पाहिलं चेंडू पॅडवरती आदळतोय. छोटी धाव घेण्याचा प्रयत्न. डायरेक्ट हिट होणं आवश्यक होतं मात्र डायरेक्ट हिट होत नाहीये इथे. लेग बॅकच्या स्वरूपात आपण पाहिलं तर एक धाव मिळते. धावसंख्या कोण होते ती म्हणजेच 15 धावा. एक षटक आणि 5 चेंडूचा खेळ झालाय त्यामुळे चांगली सुरुवात म्हणावी लागेल. या षटकातील एका चेंडूचा खेळ बाकी आहे. विकेट मिळवणं आवश्यक आहे कारण ज्या धावगतीने सुरुवात झालेली आहे एक चांगली सुरुवात म्हणेन मी दोन्ही सलवीरांची. फटका आपण पाहतोय क्षेत्ररक्षकाचा चकवा. चेंडू जातोय वाईड लॉंग ऑन सीमा रेषेपार येतोय. या षटकातील दुसरा चौकार. दोन षटकं पूर्ण झाल्यानंतर पण पाहतोय जिथे 150 धावांचा पाठलाग करायचा आहे. शिया स्पोर्ट्सने 3 निर्वहन संघाची धावसंख्या झाली बिनगडी बाद 19 धावा. 19 रन्स विदाउट लॉस आफ्टर 2 ओव्हर्स. गोलंदाजीसाठी येते गोलंदाज विनय ठाकूर. राईट आर्म ऑफ ब्रेक गोलंदाज आपण पाहतोय. विनय गोलंदाजीसाठी येतोय. फर्स्ट चेंज आपण पाहतोय. इथे मात्र कर्णधार विकेट मिळवण्यासाठी आतुर आहे त्यामुळेच
तिसऱ्या षटकातच आपण पाहिलं तर फर्स्ट चेंज पाहायला मिळते गोलंदाजीमध्ये. एक फिरकी गोलंदाज विनय विजय ठाकूरला इथे आमंत्रित करण्यात आलं आहे. पाहूया विनय काय करतोय, कारण पहिल्या इनिंगमध्ये आपण पाहिलं ऑफ ब्रेक गोलंदाज आणि त्याचबरोबर श्रेया स्पोर्ट्स च्या पहिल्या इनिंगमध्ये जर आपण पाहिलं तर चांगली गोलंदाज इथे मात्र मोठा फटका लागण्याचा प्रयत्न आहे. चेंडू जातोय सीमा रेषेपार, येतोय षटकार. इथे मात्र गोलंदाज विनयच्या पहिल्या चेंडूवरती मोठा प्रहार केला जातोय. षटकारने सुरुवात केली जाते, स्वागत केलं जाते, वेलकम म्हटलं जातंय प्रमोदकडून. यावेळेसचा चेंडू अजून एक चांगला फटका. पहिल्या चेंडू षटकार, दुसरा चेंडू येतोय दणदणी तसा चौकार. प्रमोद मागील सामन्यात ज्याप्रमाणे तो खेळला होता त्याचप्रमाणे या सामन्यात त्याचा खेळ आपण पाहतो. यावेळेस अजून एक चांगला फटका. स्क्वेअर लेग क्षेत्रक्षाचा चकवत चेंडू जातोय डीप स्क्वेअर लेग सीमा रेषेपार, येतोय पुन्हा एक चौकार. मागील सामन्यात प्रमोदनी तब्बल 129 धावांची एक आकर्षक खेळी केली होती आणि या सामन्यात तोच फॉर्म त्याने कायम ठेवलाय. 11 चेंडूचा सामना करताना 4 चौकार एका षटकाच्या साहाय्याने 26 या धावसंख्या तो खेळतोय. इथे मात्र अजून एक मोठा फटका. इट्स अ ह्यूज वन, इट्स अ बिग वन. चेंडू सीमा रेषेपार, षटकार. मागील सामन्यात प्रमोदने 45 चेंडूचा सामना करताना तब्बल 129 धावा फटकावल्या होत्या आणि या सामन्यात त्याची तीच आकर्षक खेळी सुरू आहे असं मी म्हणेन. आणि 12 चेंडूमध्ये 32 वैयक्तिक धावसंख्या तो खेळतोय. इथे झेल होतोय, इथे मात्र कमबॅक केलं जात आहे आणि प्रमोदला तंबूच्या आशेला माघारी परतवलं जात आहे. विकेट प्राप्त होते गोलंदाज विनयला. नक्कीच मागील चेंडूवर आपण सेलिब्रेशन पाहिलं ते म्हणजेच गोलंदाज विनयचं, कारण जो फलंदाज आक्रमक वाटत होता, धोकादायक ठरू शकला असता, त्याच फलंदाजाला त्याने बाद केलंय. 13 चेंडूमध्ये 32 धावांची एक आकर्षक खेळी करून एक चांगली सुरुवात करून फलंदाज प्रमोद इथे बाद झालाय. आपल्या संघाला ब्रेक थ्रू मिळवून देतोय तो म्हणजेच
नवीन फलंदाज आपण पाहतोय फलंदाजीसाठी आलाय तो म्हणजेच अजित पाटील. अजित पाटील आपण नक्कीच गोलंदाजी करताना पाहिलं होतं. ते अष्टपैलू खेळाडू आहे. या सामन्यात आपलं अष्टपैलुत्व सिद्ध करण्यासाठी तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आलाय. धावफलकाकडे लक्ष दिलं 3 षटकांचा खेळ झालेला आहे. धावसंख्या झाले 1 गडी बाद 39 धावा, म्हणजे प्रति षटकामागे 13च्या सरासरीने धावा आल्यात. ते मात्र एक चांगली सुरुवात आपल्या संघाला करून दिली ती म्हणजेच फलंदाज प्रमोदने. मात्र आपल्या चांगल्या सुरुवातीला एका मोठ्या खेळीत त्याला रूपांतरित करता आलं नाही. विकेट प्राप्त केली ती म्हणजेच विनयनी. मात्र विनयचं षटक खूपच महागडं म्हणावं लागेल, कारण आपल्या षटकात तब्बल 20 धावा त्यांनी खर्च केल्यात. प्रवीण गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा सज्ज होतोय. वैयक्तिक त्याचं हे दुसरं षटक आहे. संघासाठी 4थं षटक घेऊन अजूनही पॉवर प्लेचं रिस्ट्रिक्शन कायम आहे. यावेळेसचा चेंडू, या चेंडूला आपण पाहिलं तर स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न, मात्र इथे बॅट अँड शीटमध्ये कोणतंच संपर्क नाही. निर्धाव चेंडू येतोय. प्रवीणला आपण पाहिलं तर नक्कीच डावखुऱ्याचा गोलंदाज आहे. चांगल्या गतीने गोलंदाजी करतोय. त्याच्याकडून नक्कीच एका चांगल्या स्पेलची अपेक्षा असेल. इथे पुन्हा एकदा तोच अँगल, पुन्हा एकदा तीच गती, तोच टप्पा आणि फलंदाज मात्र जागेवर उभा आहे. महेशला आपण पाहतोय स्ट्राईकवर आहे. 2 चेंडू झालेत आणि ह्या 2 चेंडूमध्ये पण पाहिलं एकही धाव आलेली नाही आहे, कारण फलंदाजाला बीट केलं जात आहे. जागेवर उभं ठेवलंय, पटकी लगाव देत नाही आहेत. यावेळेसचा चेंडू पुन्हा एकदा स्विंग अँड मिस. इथे मात्र गोलंदाजाचं कौतुक केलं जात आहे, कारण जो फलंदाज घातक वाटत होता तो फलंदाज बाद झालाय. त्यानंतर मात्र महेशला पण काहीसं अडकळताना खेळताना पाहतोय. प्रवीणच्या षटक आपण पाहिलं तर 3 चेंडू टाकलेत आणि 3ही चेंडू अप्रतिम असे. पुढचा चेंडू प्रवीणचा. यावेळेस चेंडूला दिशा दाखवली जाते. इथे मात्र क्षेत्ररक्षकाच्या हातून चूक होते. चेंडू जातोय. थर्ड मॅन सी मार्शे पार 4 धावांसाठी. तीन चेंडूमध्ये एकही धाव आली नव्हती आणि चौथ्या चेंडू पण पाहिलं तर चौकार येतोय. या चौकारनी धावसंख्या होती ती म्हणजे 43 धावा. धावांचा पाठलाग करताना नक्कीच चांगली सुरुवात झालेली असं मी म्हणेन श्रेया स्पोर्ट्स नितीन निलवण या संघाची. पुढचा चेंडू, या चेंडूवरती आपण पाहिलं सन्मान दिला जातोय. धाव घेण्याचा प्रयत्न केला जात नाहीये. डिफेन्सिव्ह स्ट्रोक आपण पाहतोय, कारण चेंडू ती गती चांगली होती आणि त्याबरोबर उसळी देखील घेणारा चेंडू होता. या चेंडूला जर आपण पाहिलं तर या चेंडूला कव्हर पॉईंट आणि एक्स्ट्रा कव्हरच्या मधून खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र कसं चांगलं टायमिंग आपल्याला पाहायला मिळत नाहीये. त्यामुळे इथे एकच कोणतीही धाव घेतली जाणार नाही.
4 षटकांचा खेळ इथे पूर्ण झालेला आपण पाहतोय. 4 षटकांच्या अखेरीस जिथे 150 धावांचा पाठलाग करायचा आहे. चार षटकांच्या अखेरीस धावसंख्या झाली 43 धावा. एक गडी बाद 43 धावा. एक आक्रमक सुरुवात म्हणावी लागेल. करंट रेटचा विचार केला रन रेटचा तर 10.75चा रन रेटने इथे धावा येत आहेत. रिक्वायर्ड रेट नक्कीच कमी आणि आटोक्यात म्हणता येईल. आणि प्रति षटकामागे 6.69च्या सरसेने धावा जमवायच्या आहेत. सिद्धेश येतोय इथे चोटी धाव घेण्याचा प्रयत्न आहे. इथे डायरेक्ट हिट होणं आवश्यक होतं. इथे धाव पूर्ण करण्यासाठी अक्षरशः डाय मारली जाते मित्रांनो आपण पाहतोय. चार षटकांनी एक चेंडूचा खेळ झालेला आहे. धावफलका 44 धावा लागल्यात. आता झाले चेंडू जर डायरेक्ट हिट झाला तर फलंदाज रनआउटची संधी निर्माण झाली असती. प्रयत्न नक्कीच होता. जर आता चेंडूंचा आणि धावांचा विचार केला तर विजयासाठी अजूनही 106 धावांची आवश्यकता आहे. श्रेया स्पोर्ट्सने ते निवडले या संघाला. तर 95 चेंडूंचा खेळणं बाकी. 44 धावा धावफलक लागलेले आहेत. DLS डकवर्थ लुईस सिस्टम मित्रांनो आज आपण तारीख पडली तर 22 मार्च 2024 आणि ह्याच दिवशी 1992मध्ये एक मोठा उलटफेर झाला होता. DLS मेथडमुळे एक संघ पराभूत झाला होता. साऊथ आफ्रिकेचा सामना होता. त्याविषयी नक्कीच आपण षटकानंतर बोलू. यावेळेस चेंडू सिद्धेश नक्कीच चांगला चेंडूला सावध इथे खेळून काढला जात आहे. कारण शॉट एक्स्ट्रा गोला क्षेत्ररक्षक तैनात आहे. कवरच्या दिशेला चेंडू खेळून काढला जातोय आणि एक चोरटी धाव इथे घेतली जाते. धावसंख्या आपण पाहिली. धावसंख्या झालेली आहे 45 धावा. चांगली सुरुवात झाली आणि नक्की दोन्ही फलंदाजांचं मी कौतुक करेन. चांगली रणनीती चांगलं प्लॅनिंग की जर मोठे फटके लगावता येत नाही तर एकेरी दोन्ही धावांनी आपली संघाची धावसंख्या पुढे ते घेऊन चाललेत. पुन्हा एकदा आपण पाहतोय चेंडूला दिशा दाखवली जाते. एकेरी धाव घेतली जाते. मैदानात आता आपण जोडी पाहतोय ती म्हणजे महेश शौरणकर आणि अजित पाटील यांची. सिद्धेश दळवी संघाचा कर्णधार आहे आणि पहिलं षटक त्याने हाताळलं होतं. त्यानंतर आपण पाहतोय संघासाठी 5वं आणि वैयक्तिक दुसरं षटक तो घेऊन आलाय. ते मात्र अप्रतिम चेंडू टप्पापर्यंत चेंडूने दिशा बदलले. वळसा घेतला आणि फलंदाज इथे थोडासा आश्चर्यचकित होतोय. या चेंडूला खेळायचं की सोडायचं याच प्रयत्नात शेवटच्या क्षणी चेंडूला खेळण्याचा प्रयत्न होता तो म्हणजेच फलंदाज महेश शौरणकरचा. सिद्धेशचं हे दुसरं षटक आपण पाहतोय. आत्तापर्यंत चांगली गोलंदाजी या षटकात सिद्धेशकडून. पुन्हा एकदा वेगवान चेंडू. चांगल्या गतीने गोलंदाजी केली जाते आणि त्यात म्हणजे फलंदाजांना हात नोकरी करण्याची संधी मिळत नाहीये. मोठे फटके या षटकात आपल्याला पाहायला मिळत नाहीयेत. अशा प्रकारची कंजूस गोलंदाजी करावी लागेल. विकेट प्राप्त करावे लागतील गोलंदाजी करण्या संघाला. कारण धावसंख्या आपण पाहिली. धावसंख्या निश्चितच एक फायटिंग टोटल आहे. पण त्याचबरोबरीने चांगली सुरुवात धावसंख्येचा पाठलाग करताना श्रेया स्पोर्ट्स नीती निलवणे या संघाची झालेली आहे. ते हलक्यात चेंडूला खेळून काढलंय. चोटी धाव घेण्याचा प्रयत्न नक्कीच केला जात नाही आहे कारण क्षेत्ररक्षक तिथे येतोय. निर्धाव चेंडूने षटकाची इथे सांगता होते. 5 षटकांच्या अखेरीस धावसंख्या स्थिरावलेली आपण पाहतो. एक गडी बाद 46 धावा.
5 षटकांच्या अखेरीस धावसंख्या आपण पाहतोय 46 धावा धावफलकावर लागलेले आहेत. गोलंदाज प्रवीण पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी. यावेळेसचा चेंडू, गती पहा मित्रांनो, गती इतकी होती की या चेंडूला कसं बसं खेळून काढलं असंच मी म्हणेन. कारण प्रवीणच्या गोलंदाजीमध्ये आपण पाहिलं तर नक्कीच व्हेरिएशन पाहायला मिळत आहे. कधी टप्प्यात बदल करतो, कधी लेंथमध्ये बदल करतोय, कधी वेगावरती नियंत्रण ठेवतोय, तर कधी स्लोअर चेंडू टाकून फलंदाजांना फसवण्याचाही त्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतोय. प्रवीणचा पुढचा चेंडू, या चेंडूला खेळण्याचा प्रयत्न केला जातोय, मात्र बॅट आणि चेंडूमध्ये कोणताच संपर्क नाही आहे. चेंडू विसावतो यष्टीरक्षकाच्या हातात. निर्धाव चेंडू येतोय. या षटकाची सुरुवात निर्धाव चेंडू केली. पहिले 2 चेंडूवरती कोणतीही धाव येत नाहीये. इथे आपल्या गतीवरती नक्कीच नियंत्रण ठेवलं जात आहे, ते म्हणजे गोलंदाज प्रवीणकडून. इथे फलंदाजाला काहीसं वेगळं करावं लागेल, कारण ज्या पद्धतीने गोलंदाजी सुरू आहे, डावखुराचा गोलंदाज नक्कीच चांगल्या अँगलनी गोलंदाजी करतोय आणि फलंदाजाला इथे मात्र संधी मिळत नाही, ती म्हणजे धावा जमवण्याची. यावेळेसचा चेंडू पुन्हा एकदा अप्रतिम चेंडू. या चेंडू मित्रांनो काय केलं होतं तर गती परिवर्तन, चेंज ऑफ पेस ज्याला आपण म्हणतो, आणि स्लोअर चेंडूने इथे फलंदाजाला चखवलं. 3 चेंडू निर्धाव आलेले आहेत या षटकातील. या षटकाची सुरुवात नक्कीच चांगली झालेली आहे. कुठेतरी धावा जमवण्यात आता अडचणीचा सामना करावा लागतोय, तो म्हणजेच दोन्ही फलंदाजांना. आत्तापर्यंत 14 चेंडूचा सामना करताना महेश उरणकर 10 या वैयक्तिक धावसंख्येवर खेळतोय, तर 5 चेंडूमध्ये 2 या वैयक्तिक धावसंख्येवर खेळतोय, तो म्हणजेच फलंदाज अजित पाटील. यावेळेस चेंडू, इथे मात्र केवळ दिशा दाखवली जाते आणि चेंडू जातोय बॅकवर्ड पॉइंट, सीमा रेषेपार, 4 धावांसाठी. मागील चेंडूवर आपण चौकार पाहिला तर चेंडू जर आपण पाहिलं उजवशीच्या बाहेर जाऊन चेंडू हातमुखी करण्याची संधी आणि केवळ दिशा दाखवली, गोलंदाजाच्या गतीचा वापर केला. फलंदाजाने इथे मात्र स्विंग अँड मिस, एक हाफ हॉटेड अपील आपण नक्कीच पाहतोय गोलंदाजाकडून. 5 चेंडू झालेले आपण पाहतोय या षटकातील. अजून एका चेंडूचा खेळ बाकी आहे. त्या दरम्यान आपण पाहतोय नक्कीच एक शॉट केला जातोय, आवाज आपण पाहतोय, कारण छेल उडाला होता, मात्र क्षेत्रपासून चेंडू दूरवर. षटकाची सांगता होते. धावसंख्या आपण पाहिली तर धावसंख्या झाली 6 षटका अखेरीस 50 धावा. याचा अर्थ आता अजूनही 100 धावांची आवश्यकता आहे सामना जिंकण्यासाठी. 84 चेंडूचा खेळणं बाकी आहे मित्रांनो. आजच्या दिवशी पॉवर प्लेचं षटक आपण पाहिलं तर फर्स्ट पॉवर प्ले इथे कंप्लीट झालेलं आपण पाहतोय. बावीस मार्च 1992 मध्ये आपण पाहिलं तर साऊथ आफ्रिका संघ फलंदाजी करत होता. 3 चेंडूमध्ये 23 धावांची आवश्यकता असताना पाऊस पडला आणि त्यामध्येच 10 मिनिटांनी जेव्हा साऊथ आफ्रिका संघ खेळण्यासाठी मैदानात आला, त्यांच्यासाठी इक्वेशन होतं 1 चेंडूमध्ये 21 धावा. असे बरेच काही किस्से आहेत मित्रांनो आजच्या दिवशीचे. नक्कीच पुढे मी तुम्हाला त्याची माहिती देईन. नवीन गोलंदाज आपण पाहतोय कुणाल नाईक गोलंदाजीसाठी येतोय.
कुणालचा पहिला चेंडू आपण पाहतोय निर्धाव. उजव्या हाताचा मध्यमगती गोलंदाज आपण पाहतोय आपल्या नेहमीच्या शैलीत पंचांच्या डावीकडून राईट वरती विकेट मारा करतोय. यावेळेस चेंडूला दिशा दाखवली जाते आणि चेंडू जातोय फाईन लेग सीमारेषे पार, येतोय चौकार. या चेंडूवरती पण पाहिलं चौकार आला, कारण चेंडूवरती विशेष गती नव्हती. फलंदाजाला नक्कीच चेंडूला दिशा दाखवण्यात यश मिळतंय. महेशच्या बॅटमधून येणारा तिसरा चौकार. 14 वैयक्तिक धावसंख्येवर खेळतोय. यावेळेस चेंडू पुन्हा एकदा शरीरच्या दिशेने येणारा, चेंडूला स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळून काढला जात आहे. जोपर्यंत शॉर्ट मिड विकेटचा क्षेत्ररक्षक चेंडू फील्ड करतोय आणि फेक केली जाईल त्या दरम्यान एक चोटी धाव इथे घेतली जाते. धावसंख्या होते 55 धावा. एक गडी बाद 55 अशी धावसंख्या धावफलकर आपण पाहतोय. 95 धावांची अजूनही आवश्यकता असेल जिथे 81 चेंडूंचा खेळ बाकी. गोलंदाज नक्कीच कसून गोलंदाजी करावी लागेल, विकेट प्राप्त करावे लागतील. ते चांगला चेंडू आहे, हलक्या हाताने चेंडूला खेळून काढलाय, मात्र पॉईंटच्या क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय, चेंडू फील्ड करतोय, कोणतीही धाव येत नाहीये. कुणाला नक्कीच चांगली गोलंदाजी करावी लागेल, कारण कर्णधाराने त्यालावरती विश्वास दाखवलाय, षटक हाताळण्याची संधी दिली. इथे अपील नक्कीच केलं जात आहे. पंच सांगताय चेंडू डाव्याच्या बाहेर जाणारा, वाईटचा इशारा येतोय. अवंत स्वरूपाची एक धाव मिळते. अजित पाटील स्ट्राईकवर आहे. या चेंडूला आपण पाहिलं तर पायाच्या दिशेने येणारा चेंडू, चेंडूला फाईन लेगच्या दिशेला खेळण्याचा प्रयत्न होता. या चेंडू कोणतीही धाव येत नाहीये, कारण आपण पाहिलं तर शॉर्ट फाईन लेगला क्षेत्ररक्षक तैनात आहे. धावसंख्या स्थिरावलेली आहे. धावसंख्या येते म्हणजे 56 धावा. त्याच दरम्यान पुन्हा एकदा चेंडू पायावरती आढळतोय, पॅडवरती आढळतोय, कोणती धाव येत नाहीये. सलग 2 निर्धाव चेंडू टाकून आपल्या षटकाची सांगता केली गोलंदाज कुणालने. 7 षटकांच्या अखेर धावसंख्या होती ती म्हणजे 56 धावा. एक गडी बाद 56 अशी धावसंख्या आपण पाहतो, जिथे 150 धावांचा पाठलाग करायचा श्रेया स्पोर्ट्स नितीन 11 या संघाला. प्रति षटकामागे विचार केला तर 8च्या सरीसरीने धावा येतात. जर DLS मेथडचा विचार केला तर 7 षटकांमध्ये 45 धावा धावफलक असणं आवश्यक आहे. तर म्हणजे DLSचा विचार केला तर नक्कीच श्रेया स्पोर्ट्स नितीन 11 हा संघ धावगतीच्या हिशोबाने नक्कीच चांगल्या पोझिशनला आहे. गोलंदाजीसाठी येतोय गोलंदाज. नवीन गोलंदाज राईट आर्म लेग ब्रेक निलेश देशमुख.
माफ करा, चुकीची दुरुस्ती. लेफ्ट आर्म गोलंदाज आपण पाहतोय. त्या दरम्यान चेंडू जातोय डाव्या शीच्या बाहेर. वाईटचा इशारा येतोय. निलेश देशमुख नक्कीच डावखुऱ्याचा चांगला गोलंदाज आहे. पुन्हा एकदा चेंडूला फिरकी दिली जाते. पुन्हा एकदा टर्न आपण पाहतोय. टर्न आहे या विकेटवर नक्कीच मित्रांनो. बाउन्स देखील आहे. त्यामुळे फलंदाजांना नक्कीच जाणीवपूर्वकरित्या फिरकी गोलंदाजांचा सामना करावा लागेल. 4 चेंडू केलेत आत्तापर्यंत. यावेळेसचा चेंडू चांगला आणि तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. चांगली गोलंदाजी होते आणि ज्या पद्धतीची गोलंदाजी सुरू आहे त्याच पद्धतीचं क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना मित्रांनो आपण सजवलेली पाहतोय. जिथे आपण पाहिलं क्षेत्ररक्षण विखुरलेलं आहे. 5 चेंडू झालेले आहेत. 3 धावा इथे फक्त आलेल्या आहेत. त्यामुळे धावनती रोख लावली जाते. पुन्हा एकदा चांगला चेंडू डिफेन्सिव्ह पद्धतीने खेळून काढला जातोय. चांगली गोलंदाजी, चांगलं षटक. अशा प्रकारे मित्रांनो जर आपण धावा रोखल्यात तर नक्कीच फलंदाज मोठे फटके लगावण्याचा प्रयत्न करू शकतात. विकेट प्राप्त करण्याची संधी उपलब्ध नक्कीच होऊ शकते. 8 षटकाखेरीस धावसंख्या आपण पाहतो 59 धावा. जिथे 3 षटकाखेरीस आपण धावसंख्या पाहिली होती 39 धावा. पुढील 5 षटकामध्ये धावगतीला रोखण्यात यश मिळते गोलंदाजांना. 3 षटकामध्ये 13च्या सेशन धावसंख्या आली होती आणि त्यानंतर आपण पाहिलं तर 5 षटकामध्ये पुढच्या आपण धावांची गती जर पाहिली तर ती 5:45च्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळते. 5.75 समथिंग आपल्याला पाहायला मिळते. अजून 91 धावा जमवायच्या आहेत सामना जिंकण्यासाठी श्रेया स्पोर्ट्स नितीन 11 या संघाला. कोणालचा चेंडू, पहिला चेंडू दिशाहीन. पंचांचा इशारा वाईटचा. अवंत सुटपाची धाव मिळते. धावसंख्या होते ती म्हणजेच 60 धावा. पनवेल सुपर स्ट्रायकर्स विरुद्ध श्रेया स्पोर्ट्स नितीन 11 या दोन संघामध्ये रंगणारी लढत आपण पाहतो मित्रांनो. यावेळेस चांगला चेंडू जाणीवपूर्वक या चेंडूला हलक्या हाताने खेळून काढला जात आहे. एक चोरटी धाव इथे घेतली जाते. अजित पाटील आणि महेश उरणकर हे दोन फलंदाज आपण पाहतो मैदानात. जिथे महेश सलमीरच्या भूमिकेत आला. आतापर्यंत 22 चेंडूचा त्याने सामना केलाय. 3 चौका लगवलेत आणि 16 वैयक्तिक धावसंख्येवर तो खेळताना आपल्याला पाहायला मिळतो. तर अजित पाटील आपण पाहतोय जिथे 14 चेंडूमध्ये एका चौकारनी 8 या वैयक्तिक धावसंख्येवर तो खेळतोय. यावेळेस कव्हरच्या दिशेला लगावलेला फटका आपण पाहतोय. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक तैनात आहे. जोपर्यंत 38 सर्कलच्या आतमध्ये तो चेंडू फील्ड करतोय. महेशला पण पाहिलं तर फटके लगवण्याचा त्याचा प्रयत्न चांगला आहे. मात्र बऱ्याच वेळेला त्यांनी क्षेत्ररक्षकांनाच निवडलंय. ज्या दिशेला त्याला फटके लगावायचे, ज्या गॅपमध्ये रिक्त जागी त्याला फटके लगावायचे तिथे मात्र त्याला फटके लगावता येत नाहीयेत. पुढचा चेंडू, या चेंडूवरती मोठा फटका लगवण्याचा प्रयत्न. चेंडू हवेत आहे, झेल नक्कीच होणार नाही. इथे आपण पाहिलं तर एक धाव पूर्ण केली जाते. क्षेत्ररक्षक सीमावर्षी तैनात. एक क्षेत्ररक्षक मिड विकेटला 38 सर्कलच्या आतमध्ये. जर क्षेत्ररक्षक मिडॉनच्या क्षेत्रावरती तैनात असता तर नक्कीच झेल पकडला गेला असता. पुढे सरसात लागला फटका. अप्रतिम स्ट्रोक. डान्सिंग ग्राउंड लागला फटका. चेंडू जातोय कावकोन सीमा रेषेपार. षटकार.
आता मात्र आपण पाहतोय सिंगल घेतली जाते. डायरेक्ट हिटचा इथे प्रयत्न नक्कीच केला जातोय. डायरेक्ट हिट होत नाही आहे. दोन्ही फलंदाज एकाच धावेवरती समाधान मानतायत. अजित पाटीलने पुढे सरसावत मोठा फटका लागला, कारण त्यांनी पाहिलं गोलंदाज प्रिडिक्टेबल झाला. एकाच लेंथवर गोलंदाजी केली जाते, एकाच गतीने गोलंदाजी केली जाते आणि त्याचाच त्याने फायदा उचलला. एक अनुभवी खेळाडू आहे अजित पाटील, अष्टपैलू खेळाडू आहे. गोलंदाजीमध्ये त्याने विकेट प्राप्त केले आणि फलंदाजीमध्ये आपल्या संघासाठी आता धावांमार्फत तो आपले योगदान देतोय. यावेळेस चेंडू पुन्हा एकदा स्लोअरवर चेंडू टाकण्याचा प्रयत्न. या चेंडूला बॅकफुटला जात केवळ स्क्वेअर लेगच्या दिशेला दिशा दाखवले. एक धाव पूर्ण केली जाते. धावसंख्या झालेली आहे ती म्हणजेच 69. धावफलक लागले आहेत. 9 षटकांचा खेळ इथे पूर्ण झालेला आहे. म्हणजे अजूनही 11 षटकांचं खेळणं बाकी, म्हणजे 66 चेंडू आणि विजयासाठी आपण पाहिलं तर अजूनही 80 धावांची आवश्यकता आहे. इथे मात्र ड्रिंक्स ब्रेक घेतला जातोय. यावेळेस लेग ब्रेक विकेट अपील नक्कीच केलं जात आहे. चेंडू पॅड लागून जातोय. लॉंग स्टॉप सीमारेषे पार. 4 धावांसाठी. गोलंदाज निलेश गोलंदाजीसाठी आलाय. वैयक्तिक त्याचे दुसरं षटक आहे. आता मात्र संघाला ब्रेक थ्रू मिळवून देण्याची मोठी जबाबदारी त्याच्यावरती असेल. या चेंडूला दिशा दाखवली जाते. चेंडूला घेऊन काढलं जातंय. फाईन लेग सीमारेषे पार. येतोय चौकार. आपण पाहिलं तर ह्या चेंडूवरती फिरकी नक्कीच होती, मात्र
हाफ ट्रॅकर चेंडू होता, आखोटपचा चेंडू होता. आणि मित्रांनो, फिरकी गोलंदाजाचा चेंडू थोडा जरी हाफ ट्रॅकर असला तर मात्र त्याच्यावरती फटकेबाजी केली जाते. आणि आपल्या महेशला जर पाहिलं तर महेश चौफेर फटकेबाजी करणारा फलंदाज आहे. बॅकफुटला जाऊन चेंडूला आपण पाहिलं तर बॅकफुट पंचा फटका, इथे चेंडू फील्ड केला जातोय. 1 धाव मिळेल. धावसंख्या झाली ती म्हणजेच 79 धावा. अजित पाटील पुन्हा एकदा सज्ज होतोय. यष्टीरक्षक क्लोज किपिंग करताना आपण पाहतोय. गोलंदाज निलेशचा पुढचा चेंडू, या चेंडूला हलक्या हाताने जाणीवपूर्वक खेळून काढला जात आहे. 1 धाव मिळते. धावसंख्या होते ती म्हणजे 80 धावा. निलेशचे षटक आपण पाहिलं तर आतापर्यंत 4 चेंडू झालेत. गोलंदाज कंजूस गोलंदाजी करतात, मात्र विकेट मिळत नाहीये. विकेटलेस आपण पाहतोय. दोन्ही गोलंदाज दोन्ही एंडनी, एका एंडनी आपण पाहिलं तर निलेश गोलंदाजी करतोय, दुसऱ्या एंडनी मध्यमगती गोलंदाज कुणाल. त्याच दरम्यान 1 धाव घेतली जाते. धावसंख्या 81. यावेळेस बॅकफुटला जाऊन चेंडूला खेळून काढलं जातं. इथे 1 धाव मिळते. दुसऱ्या धावेचा इथे प्रयत्न नक्कीच होत नाहीये. एकेर धावेने या षटकाची सांगता होते. 10 षटका अखेरीस म्हणजेच हाफ वे डाऊन आपण पाहतोय. धावसंख्या झालेली 1 गडी बाद, 82 धावा. 82 रन्स ऑन स्कोरबोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर 10 ओव्हर्स. पहिल्या 10 षटकांमध्ये आपण पाहिलात 82 धावा आल्या, तर उर्वरित 10 षटकांमध्ये आवश्यकता आहे ती म्हणजेच 68 धावांची. 68 रन्स रिक्वायर्ड इन रिमेनिंग 60 डिलिव्हरीज. अजूनही आपण पाहिलं तर नक्कीच फलंदाजी करणारा संघ श्रेया स्पोर्ट्स नितीन निर्वेन संघ कुठेतरी फेवरेट्सच पाहायला मिळतो आहे. कारण ज्या पद्धतीने गोलंदाजांनी पहिल्या सत्रात त्यांच्या गोलंदाजी केली, एक मोठ्या धावसंख्येवर वाटचाल करण्यास सलामीरांना रोखून धरलं. त्यानंतर मधल्या फळीतील फलंदाज विशेष फलंदाजी करून दिली नाही. 149 धावसंख्येपर्यंत त्यांना रोखलं आणि इथे 150 धावांची आवश्यकता असताना सलामीरांच्या भूमिकेत आलेल्या फलंदाजांनी चांगली सुरुवात करून दिली. मुख्य ते म्हणावं लागेल प्रमोद जिथे 13 चेंडू सामना करताना त्यांनी 32 धावा फटकावल्या, 4 चौकार आणि 2 षटकांशी. तर सलामीच्या भूमिकेत आलेला महेश आधुनिक खेळपट्टीवर आहे. 29 चेंडूचा सामना करताना 24 या वैयक्तिक धावसंख्येवर 4 चौकांशी. त्याला तेवढीच चांगली साथ दिली ती म्हणजे अजित पाटीलने 18 चेंडूंमध्ये 17 धावांवरती जो खेळतोय, 1 चौकार आणि एक अप्रतिम असा षटका त्याच्या बॅटमधून आलाय. विनय येतोय दुसऱ्या एंडनी. आता मात्र दोन्ही एंडवरून आपण स्पिनर्स पाहतोय. एका एंडवरून आपण पाहतोय उजव्या हाताचा गोलंदाज ऑफ ब्रेक गोलंदाज विनेला, तर दुसऱ्या एंडवरून आपण पाहतोय डावखुऱ्या हाताचा गोलंदाज निलेशला. आता ही फिरकी पट्टूंची जोडगोळी पाहूया काय कमाल करते. विकेट प्राप्त करून देते का? कारण विकेट मिळवणं आवश्यक आहे, कारण ही पार्टनरशिप नक्कीच एक मोठी पार्टनरशिप होऊ शकते. इथे झेल नक्कीच होणार नाही आहे. 2 क्षेत्रक्षमध्ये चेंडू पडतोय. 1 धाव नक्कीच मिळेल. या सामन्यात कमबॅक करायचं असेल तर पनवेल सुपर स्ट्रायकर संघातील गोलंदाजांना विकेट प्राप्त करावी लागेल. दबाव टाकावा लागेल नवीन फलंदाजांवरती, कारण ज्या पद्धतीने खेळ सुरू आहे इथे मात्र शेवटच्या क्षणी चेंडूला दिशा दाखवली जाते. नजाकत आपण पाहतोय, केवळ दिशा दाखवली जाते आणि चेंडू जातोय थर्ड मॅन सीमारेषे पार 4 धावांसाठी. पनवेल सुपर स्ट्रायकर संघातील गोलंदाजांना आता मात्र कमाल करावी लागेल, कारण ज्या पद्धतीने ही धावसंख्या पुढे सरसावते. दोन्ही फलंदाज आपण पाहिलेत तर एक फलंदाज 25 धावसंख्येवर खेळतोय, दुसरा फलंदाज 22 धावसंख्येवर खेळतोय. एकच गडी गमावलाय. श्रेया स्पोर्ट्स नितीन निर्वेन या संघाने धावसंख्येचा पाठलाग करताना धावफलकावर 88 धावा लागलेल्या आहेत. 1 गडी बाद झालाय.
यावेळेसचा चेंडू आपण पाहतोय, चेंडूवरती एकेरी धाव घेतली जाते आणि दोन्ही फलंदाजांच्या रणनीती मित्रांनो कौतुक करावं लागेल. आणि जे उदयोन्मुख खेळाडू आहेत, नवीन खेळाडू आहेत, त्यांनी या खेळाडूंकडून शिकण्यासारखं बरंच काही आहे. कशाप्रकारे आपली इनिंग्स बिल्ड करायची, कशाप्रकारे एकेरी दुहेरी धावा घेऊन आपली धावसंख्या वाढवायची आणि खराब चेंडू मिळाल्यावर मोठे फटके लागवायचे. याचं उत्तम उदाहरण हे दोन्ही फलंदाज देत आहेत. जिथे चांगला चेंडू होतोय, चेंडूला सन्मान देखील दिला जातोय आणि खराब चेंडूचा खरपूस समाचार देखील घेतला जातोय. ते मात्र चांगल्या चेंडूला सरळ गोलंदाज दिशेने खेळून काढलं होतं. पुढचा चेंडू आपण पाहतोय, पुढच्या चेंडूला ड्राईव्ह केलं, जोपर्यंत चेंडू फील्ड होतो, एक धाव घेतली जाते. एकेरी धावेने या षटकाची सांगता होते. 11 षटकांचा खेळ समाप्त झाल्यानंतर आपण पाहतोय धावसंख्या झालेली 1 गडी बाद 90 धावा. 90 रन्स ऑन स्कोरबोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर 11 ओव्हर्स. आता मात्र 54 चेंडू आणि विजयासाठी 60 धावांची आवश्यकता आहे. विकेटसाठी नक्कीच प्रयत्न केला जातोय, कारण केवळ एकच गोलंदाज आहे विनय ज्याला विकेट प्राप्त झाले. अन्यथा आता आपण पाहिलं तर कर्णधार सिद्धेशने 5ही गोलंदाजांचा वापर केलेला आहे. गोलंदाजीकडे आपण पाहिलं तर सिद्धेशने 2 षटकं केले, 12 धावा खर्च केल्यात. प्रवीणने 3 षटकात 17 धावा खर्च केल्यात. विनयने 2 षटकं केले, ज्याने 28 धावा खर्च केल्यात, 1 विकेट प्राप्त केले. तर कुणालने 2 षटकात 17 आणि निलेशने 2 षटकात 11 धावा खर्च केल्यात. आता पाहायचंय कोणत्या गोलंदाजाला बोलवलं जात आहे. नक्कीच निलेशच्या हाती पुन्हा एकदा चेंडू सुपूर्द केला जातोय. दोन्ही फिरकी गोलंदाज आता मात्र विकेट मिळवण्यासाठी आतुर आहेत. प्रयत्न नक्कीच केले जात आहेत, मात्र दोन्ही फलंदाज ज्या पद्धतीने फलंदाजी करतायत, कोणती संधी देत नाही आहेत. आपली विकेट किती महत्त्वपूर्ण आहे हे दाखवून देत आहेत महेश उरणकर आणि अजित पाटील. महेश स्ट्राईकवर. यावेळेसचा चेंडू थोडा हाफ ट्रॅकर चेंडू होता. या चेंडूला आडव्या बॅटने जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न, जोपर्यंत चेंडू फील्ड केला जातो इथे 1 धाव मिळेल. धावसंख्या होते ती म्हणजेच 91 धावा. यावेळेस चेंडूला दिशा दाखवली जाते. चेंडू जातोय सीमा रेषेपार, चौकार. JMM पुरस्कृत पनवेल प्रीमियर लीग आपण पाहतोय. पनवेल सुपर स्ट्रायकर विरुद्ध श्रेया स्पोर्ट्स नितीन 11 या दोन संघामधील सामना. यावेळेसचा निलेशचा चेंडू शार्प टर्न आपण पाहतोय. फलंदाज इथे बीट होतोय. चांगली फिरकी दिली जाते, चांगली उसळी दिली जाते चेंडूला. फ्लाईटमध्ये कुठेतरी रिसीव्ह होतोय फलंदाज. या चेंडूला खेळून काढलं जाते. खराब क्षेत्रक्षण, सुमार क्षेत्रक्षण होतंय आणि चेंडू जातोय 4 धावांसाठी. एकावन्न धावांची आता आवश्यकता असेल, जिथे 50 चेंडूंचा खेळ बाकी आहे. यावेळेस मात्र चेंडू फील्ड केला जातोय. आता मात्र पूर्णतः वर्चस्व प्रस्थापित करताना आपण पाहतोय ते म्हणजे श्रेया स्पोर्ट्स नितीन 11 या संघाला. यावेळेस चांगला चेंडू हलक्या हाताने जाणीवपूर्वक चेंडूला खेळून काढला जात आहे. कोणती धाव घेतली जात नाही. नेतोचेंनी षटकाची सांगता होते. 51 धावांची आवश्यकता आहे, जिथे 48 चेंडूंचा खेळ बाकी. 51 रन्स रिक्वायर्ड इन रिमेनिंग 48 डिलिव्हरीज. अजित पाटील आणि महेश उरणकर यांच्यामध्ये एक चांगली पार्टनरशिप बिल्ड होते.
55 चेंडूमध्ये या दोन्ही फलंदाजांनी एकत्रितरित्या 60 धावांची भागीदारी केली. तिथे 26 चेंडूंमध्ये 4 चौकार एका षटकाच्या साहाय्याने अजित पाटील 31 या धावसंख्येवर खेळतोय. तर सर्व्हिसच्या भूमिकेत आलेला महेश उरणकर 33 चेंडूचा सामना करताना 4 चौकांशी 27 या वैयक्तिक धावसंख्येवर खेळतोय. विनय गोलंदाजीसाठी आहेत. अप्रतिम चेंडू इथे मात्र पण पाहिलं बॅटच्या आउटसाइड एज आणि चेंडू जातोय थर्ड मॅन सीमारेषे पार 4 धावांसाठी. इथे मात्र बॅटच्या आउटसाइड एज जर पण पाहिलं स्लिपला क्षेत्ररक्षक तैनात असं निश्चितच इथे विकेट मिळाली असती. मात्र इथे तेवढीशी अटॅकिंग फील्ड आपल्याला पाहायला मिळत नाहीये. क्षेत्ररक्षणात बदल केला जातोय. एक क्षेत्ररक्षक म्हणून पाहिलं नक्कीच क्षेत्ररक्षकाचा आजचा दिवस तितकासा चांगला नाही, कारण जिथे जिथे तो जातोय तिथे तिथे चेंडू त्याला फॉलो करतोय. त्याच्यातून चुका होत आहेत, चेंडू निसटत आहेत, चौकार मिळत आहेत. धावसंख्या 103. या चेंडूवरती लागला फटका. पुन्हा एकदा नजाकत आपण पाहतोय. चौकार येतोय महेश उरणकरच्या बॅटमधून. पस्तीस चेंडूमध्ये 35 वैयक्तिक धावसंख्येवरती महेश उरणकर फलंदाजी करतोय. तर अजित पाटीलला पण पाहतो 31 धावांवरती खेळताना. विनयचा पुढचा चेंडू, या चेंडूवरती 1 धाव नक्कीच पूर्ण केली जाईल. चेंडू आणि धावांमधलं अंतर मित्रांनो आपण पाहिलं तर 42 धावांची आता आवश्यकता आहे, जिथे 45 चेंडूंचा खेळ येणं बाकी. दोन्ही फलंदाज आता पूर्णतः सेट झालेत आणि आता सेट फलंदाजांना बाद करायचं असेल तर नक्कीच काहीशी वेगळी रणनीती आखावी लागेल, काहीसं प्लॅनिंग करावं लागेल, एक सापळा रचावं लागेल, तरच तुम्हाला इथे विकेट प्राप्त होतील. कारण ज्या पद्धती दोन्ही फलंदाज फलंदाजी करतायत, कोणती मोठी जोखीम घेत नाही आहे, सहजरित्या एकेरी दोन्ही धावांवरती भर देत आहेत आणि जेव्हा संधी मिळते तेव्हा कल्पकता दाखवत आहेत आणि चौकार देखील मिळवत आहेत. पुन्हा एकदा आपण पाहिलं त्या दिशेला फटका लागवण्याचा प्रयत्न होता. यावेळेस चेंडू उजव्या शीच्या बाहेर जाणारा शॉर्ट टर्न पुन्हा एकदा आपण पाहतोय. निर्धार चेंडू षटकाची सांगता होते. 13 षटकं इथे पूर्ण झालेली आहेत. आता 7 षटकांचा खेळ बाकी आणि विजयासाठी 42 चेंडूमध्ये 41 धावांची आवश्यकता. बॉल टू रन असं समीकरण आता सध्या पाहायला मिळत आहे. मात्र इथे गोलंदाजांना कमबॅक करून दाखवावं लागेल. काही कंजूस षटकं आली तर नक्कीच कमबॅक देखील होऊ शकेल, पण केवळ कंजूस षटकं नाही तर विकेट घेणारी षटकं पाहिजेत. आता गोलंदाजीसाठी येतोय गोलंदाज कुणाल आपण पाहतोय गोलंदाजीसाठी येतोय.
इथे मात्र पहिला चेंडू, अप्रतिम चेंडू इथे आपण पाहतोय. एक चांगल्या चेंडूने सुरुवात केली गोलंदाज कुणालने. आता मात्र कुणालला कर्णधाराने त्याच्यावरती दाखवलं विश्वासार्थ करून दाखवायचं आहे, विकेट प्राप्त करून द्यायचे आहे, कारण प्रतिस्पर्धी संघ सहजरित्या विजयाच्या दिशेने अग्रेसर झालेला आहे. अजित पाटील आणि महेश उरणकर हे दोन्ही सेट फलंदाज आपण पाहतोय. इथे मात्र हलक्या हाताने चेंडूला खेळण्याचा प्रयत्न, ते चोटी धाव घेतली जाते. चांगलं ताळमेळ, चांगला आय कॉन्टॅक्ट, चांगली रनिंग बिटवीन द विकेटच्या आधारावर ही धाव इथे पूर्ण होते. धावसंख्या झालेली आहे ती म्हणजेच 110. मित्रांनो, उन्हाचा प्रभाव इतका आहे की बराच वेळेला आपण पाहिलं तर खेळाडूंना क्रॅम्प येतात. धावफलक धावसंख्या 110, एक गडी बाद 110 धावा. 110 runs, loss of 1 wicket after 13 overs. दोन चेंडू झालेले आहेत या षटकातील आपण पाहतोय. आता इक्वेशन म्हणून पाहिलं तर फलंदाजी करणारा संघ कुठेतरी वर्चस्व प्रस्थापित करताना आपल्याला पाहायला मिळतो या सामन्यात, जिथे 40 चेंडूमध्ये 40 धावांची आवश्यकता आहे सामना जिंकण्यासाठी. यावेळेस हा फटका आपण पाहतोय, मिडविकेटला क्षेत्ररक्षक तैनात आहे, चेंडू फील्ड केला जातो. इथे एक धाव सहजरित्या पूर्ण होते. धावसंख्या होते 111 धावा. 111 for 1. मित्रांनो, आपण जर काही वर्षांपूर्वी आपण पाहिलं 70, 80, 90च्या दशकामध्ये क्रिकेटचे सामने पाहिले तर ही धावसंख्या जेव्हा व्हायची तर त्या धावसंख्येला नेल्सन असं म्हटलं जायचं. आणि डेव्हिड शेफर्ड नावाचे एक पंच होते, ते ज्याप्रमाणे आपण लंगडी खेळतो त्याप्रमाणे एक पाय फोल्ड करून आपल्याला ही धावसंख्या दाखवायची. 111 for 1 नेल्सन ही धावसंख्या. पुढचा चेंडू पण पाहिला, निर्धाव गेलेला आहे. 39 धावांची अजून आवश्यकता, जिथे 38 चेंडूचा खेळ बाकी. यावेळेस कल्पकता दाखवण्याचा प्रयत्न, चेंडू जातोय थर्ड मॅन सीमारेषे पार 4 धावांसाठी. मित्रांनो, ते म्हणतात ना की खेळाला वयाची मर्यादा नसते, तेच आपल्याला पाहायला मिळते. ते म्हणजेच फलंदाज अजित पाटीलकडे पाहून. वय वर्ष 47 असलं तरीही आपण पाहतोय एखाद्या नवीन खेळाडूला लाजवेल असा फिटनेस त्याचा पाहायला मिळतोय. आणि जास्तीत जास्त फटके त्याने खेळून काढले ते म्हणजे बिहाइंड विकेट, म्हणजे यष्टीरक्षकाच्या मागे जास्तीत जास्त फटके त्याने खेळून काढलेत.
इथे कुठेतरी नक्की दुर्लक्ष होतंय ते म्हणजे प्रतिस्पर्धी संघाकडून. 14 षटकांचा खेळ पूर्ण झाला. धावसंख्या झाली 1 गडी बाद 116 धावा. आणि आता विजयासाठी 36 चेंडूमध्ये 34 धावांची आवश्यकता आहे. 34 runs required in the remaining 36 deliveries. यावेळेसचा चेंडू आपण पाहतोय बॅकफुटला जाऊन खेळून काढलं जात आहे. इथे एक धाव नक्कीच मिळते. यावेळेस आपण पाहतोय पुन्हा एकदा हलक्या हाताने चेंडूला खेळून काढलं जात आहे. आणि आता आपला क्रिकेटिंग एक्सपिरियन्स, क्रिकेटचा अनुभव इथे हे दोन्ही फलंदाज इथे दाखवतात. त्याच अनुभवानिशी कशा प्रकारे बघा त्यांनी इनिंग्स बिल्ड केले. त्यांना कल्पना आहे धावसंख्या मोठी नाही आहे. धावांचा पाठलाग करताना आपल्या संघाला चांगली सुरुवात मिळालेली आहे. दोन्ही फलंदाज आता 38 या धावसंख्येवरती आहेत. तिथे 33 चेंडूचा सामना केला. अजित पाटीलने 5 चौकार 1 षटका लगावलाय आणि महेश उरणकरने 40 चेंडूमध्ये 6 चौकार लगावलेत आणि तो 38 धावांवरती आहे. आता मात्र 32 धावांची अजूनही आवश्यकता आहे. सिद्धेश दळवीचा पुढचा चेंडू. या चेंडूवरती पुन्हा एकदा कल्पकता दाखवण्याचा प्रयत्न. कुठेतरी आपण अजितची फटकेबाजी पाहिली तर आपल्या सर्वांनाच इंडियाचा मिस्टर 360 सूर्यकुमार यादव याची आठवण येईल. ज्या पद्धतीत तो देखील बिहाइंड द विकेट फटके लगवण्याचा प्रयत्न करतो त्याच पद्धतीत इथे फटकेबाजी करण्याचा प्रयत्न आहे तो म्हणजेच अजित पाटीलचा. केवळ कल्पकता दाखवण्याचा प्रयत्न आणि गोलंदाजाच्या गोलंदाजीचा म्हणजेच वेगाचा फायदा उचलण्याचा प्रयत्न. इथे मात्र लॉंग ऑफच्या दिशेला चेंडू खेळून काढला जातोय आणि जाणीवपूर्वकरित्या चेंडूला हलक्या हाताने खेळून काढलं होतं कारण त्याला कल्पना आहे सीमारेषेवर क्षेत्ररक्षक तैनात आहे. जर प्रॉपर टाइम झाला नाही चेंडू तर नक्कीच झेल देखील होऊ शकतो. हे 21 धावेने आपण पाहिलं. धावसंख्या होते ती म्हणजेच 119 धावा. यावेळेसचा चेंडू नक्कीच चांगला. या चेंडूवरती क्षेत्ररक्षकाकडून नक्कीच चूक होते. चेंडू फील्ड केला गेला असता, फेक केली गेली असती तर रनआउटची संधी उपलब्ध झाली असती. मित्रांनो अशा प्रकारचे हाफ चान्सेस आपल्याला कन्वर्ट करावे लागतील तरच आपण या सामन्यात कमबॅक करू शकता. कारण आता आपण पाहिलं तर नक्कीच ड्रायव्हिंग सीटवर आपण पाहतोय ते म्हणजे फलंदाजी करण्यास संघाला या सामन्यात श्रेया स्पोर्ट्स नितीन 11 या संघाला. कारण विजयासाठी त्यांना 30 धावा जमवायचे आहेत आणि 31 चेंडूंचा खेळ बाकी आहे. या चेंडूवरती कोणती धाव येत नाही. एक चांगला स्लो रन पद्धतीचा चेंडू केला गेलाय तो म्हणजेच कर्णधार सिद्धेश दळवीकडून. 15 षटकं पूर्ण झालेली आहेत आणि धावफलका धावसंख्या लागली ती म्हणजे 120 धावा. धावांचा पाठलाग करताना योग्य ती धावगती राखलेली. 8च्या सरासरीने धावा येत आहेत आणि रिक्वायर्ड रेटचा विचार केला तर अंतिम 5 षटकामध्ये 6च्या सरासरीने धावा केल्या तरीही धावसंख्या पूर्ण होऊ शकते. 30 चेंडू आणि 30 धावांची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी श्रेया स्पोर्ट्स नितीन 11 या संघाला. तर पनवेल सुपर स्ट्रायकर संघ मात्र इथे पिछाडीवर पडतोय कारण केवळ एकच विकेट मिळालेली आहे. विकेटलेस आहेत बाकीचे 4ही गोलंदाज आणि त्याचमुळे आपण पाहिलं तर कुठेतरी सामन्यात त्यांची पिछेहाट होते. गोलंदाजीसाठी येतोय पुन्हा एकदा विनय ठाकूर आपण पाहतोय गोलंदाजीसाठी येतोय. विनय ज्याप्रमाणे विनयने बाद केलं होतं फलंदाज प्रमोदला त्याचप्रमाणे
या महत्त्वपूर्ण क्षणांमध्ये तो आपल्या संघाला विजेता प्राप्त करण्यासाठी विकेट प्राप्त करून देणार का हे पाहायचंय. या चेंडू लागला फटका आपण पाहतोय. लेग बायच्या स्वरूपात एक धाव मिळते. धावसंख्या एकूण होते ती म्हणजेच 121 धावा. 29 धावांची आवश्यकता. 28 चेंडूंचा खेळ बाकी. फिरकी गोलंदाज विनय नक्कीच प्रयत्न करतो विकेट प्राप्त करण्याचा. इथे पुढे सरसावत लागला फटका. अप्रतिम स्ट्रोक. चेंडू जातोय सीमा रेषे पार येतोय. दणदणीत खणखणीत असा षटकार. ते मात्र गोलंदाजावरती आक्रमण केलं जात आहे. ज्या पद्धतीत फटका लगावला गेलाय. पुढे सरसावत हा षटकार आलाय. दुसरा षटकार अजितच्या बॅटमधून 45 या वैयक्तिक धावसंख्येत तो खेळतोय. यावेळेसचा फटका टायमिंग चांगला आहे आणि चेंडू जातोय सीमा रेषे पार. अप्रतिम टायमिंग, अप्रतिम प्लेसमेंट. 4 धाव. 49 या धावसंख्येवर होतोय आणि संघाची धावसंख्या झाली 131 धावा. 30 चेंडूचा सामना करताना एका धावेची आवश्यकता. अर्धशतकाचा अटेन अशा प्रकारे अर्धशतक इथे धाव फलकावं लागतंय आणि नक्कीच अभिवादन केलं जात आहे. बॅटून जाऊन आपला आनंद इथे व्यक्त करतोय आणि मिथून खेळाडू वृत्ती असणं आवश्यक आहे. इथे गोलंदाज देखील ॲप्रिशिएट करतोय, शेक हँड करतोय, अभिवादन करतोय, अभिनंदन करतोय. ते म्हणजे फलंदाज अजितचं, ज्याने 39 चेंडूंचा सामना करताना 6 चौकार 2 षटकांच्या साह्याने 50 धावांची नाबाद खेळी असले आणि आपल्या संघाला सुखरूपरित्या विजयाच्या चिठ्ठीने घेऊन तो अग्रेसर चाललाय. महेश उरणकर आता स्ट्राईकवर असेल. महेशचा फटका आपण पाहिलं तर सरळ स्ट्रेट दंगलून लगवलेला एक जोरदार पॉवरफुल हिट स्ट्रेट ड्रॉपचा फटका. 4 धावांसाठी. या चौकारने आपण पाहिलं तर षटकाची सांगताही होते. एकूण धावसंख्या झाली 16 षटका अखेरीस 1 गडी बाद 136 धावा. 136 रन्स ऑन स्कोरबोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर 16 ओव्हर्स. आता मात्र 4 षटकांचं खेळणं बाकी आहे. 24 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता. मित्रांनो, बराच कमी वेळेला आपण हे चित्र पाहतो की धावांपेक्षा चेंडूंची संख्या जास्त. या सामन्यात तसंच पाहायला मिळतंय. 14 धावा जमवायच्या. 24 चेंडूंचा खेळ बाकी. यावेळेस बॅटची आउटसाइड एज घेत चेंडू जातोय थर्ड मॅनच्या
दिशेला जोपर्यंत चेंडू फील्ड केला जातो इथे 1 धाव मिळते. धावसंख्या झालेली आहे ती म्हणजेच 137 धावा. 43 धावसंख्येवर महेश उरणकर खेळतो आणि दोन्ही फलंदाजांमध्ये चांगलं कॉम्बिनेशन आहे मित्रांनो. कारण एकाने अर्धशतक झळकवलंय आणि दुसऱ्याला तर संधी दिली जाते. यावेळेसचा चेंडू वेगवान चेंडू. सिद्धेश दळवी संघाचा कर्णधार आहे. वेगवान चेंडू टाकतोय. इथे विकेट मिळत नाहीये त्याला. आत्तापर्यंत त्याचा स्पेल आपण पाहिलं तर नक्कीच एक कंजूस स्पेल आहे. विनयचं अक्षरशः महागडं विनयची महागडी षटकं आपण पाहिली ज्यामध्ये 4 षटकं तरी 53 धावा खर्च केला. 1 धाव इथे मिळते. धावसंख्या होते ती म्हणजेच 138 धावा. 12 धावांची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी श्रेया स्पोर्ट्स नितीन 11 या संघाला. तर 6 धावांची आवश्यकता अर्धशतकासाठी महेश उरणकर या फलंदाजाला. या चेंडूला पुन्हा एकदा थर्डमॅनला दिशा दाखवली जाते आणि 1 धाव घेतली जाते. ज्याप्रमाणे आपण मित्रांनो आंतरराष्ट्रीय क्रिकेट पाहतो त्यामध्येही अशाच प्रकारे इनिंग्स बिल्ड केली जाते. इनिंग्स बिल्ड करणं म्हणजे काय तर पहिल्यापासून चेंडूला चांगल्या पद्धतीत खेळून काढायचं. एकेरी दुरी धावा घ्यायच्या. चेंडूला चांगल्या प्रकारे मिडल करायचं आणि त्यानंतर फटकेबाजी करायची आणि एक चांगली धावसंख्या ही रचायची. यावेळेसचा चेंडू या चेंडूवरती 1च धाव घेतली जाते. दोन्ही फलंदाजांना आता कल्पना आहे की धावांचा पाठलाग करताना आपला संघ पूर्णतः पुढे आहे. जास्त धावांची आवश्यकता नाही आहे. चेंडूंची संख्या जास्त. आता जे काही करायचं आहे ते गोलंदाजी करणाऱ्या संघालाच करायचं आहे. एफर्ट्स त्यांनाच जास्त लावायचे. यावेळेस नक्कीच दिशा दाखवली जाते. चेंडूला खेळून काढलं जाते फाईन लेग सीम आरशीच्या दिशेला 4 धावांसाठी. सतरा षटकांचा खेळ झालेला आपण पाहतोय. 144 धावा धावफलकावर लागल्यात. 1 फलंदाज बाद झालाय. याचा अर्थ आता अंतिम 3 षटकात 18 चेंडूमध्ये आवश्यकता आहे ती म्हणजेच 6 धावांची. तर 5 धावांची आवश्यकता महेश उरणकर या सलामीवीराला आपलं अर्धशतक पूर्ण करण्यासाठी. खऱ्या अर्थाने म्हणावं लागेल की तिन्ही फलंदाजांनी चांगली कामगिरी केली. प्रमोदने एक आक्रमक सुरुवात करून दिली. 13 चेंडूमध्ये 32 धावांची एक आकर्षक खेळी करून आपल्या संघाला एक चांगली सुरुवात करून दिली. त्यानंतर महेश आणि अजित या दोन्ही सलामीवीरांनी एक चांगली भागीदारी आत्तापर्यंत रचलेली आहे. दोघांमध्ये आपण विचार केला तर 85 चेंडूमध्ये 105 धावांची पार्टनरशिप इथे बिल्ड झालेली आहे आणि त्यामुळेच पूर्णतः वर्चस्व आपण पाहतो या सामन्यावर आहे. ते म्हणजे श्रेया स्पोर्ट्स नितीन 11 या संघाचं. इथे मात्र फलंदाजांनी ज्या पद्धतीत फलंदाजी केली निश्चितच एखाद्या नवीन खेळाडूसाठी ते लेसन मी म्हणेन. गोलंदाजीसाठी येतोय डावखुऱ्याचा गोलंदाज प्रवीण. इथे मात्र या चेंडूवरती 1 धाव इथे नक्कीच मिळते. धावसंख्या होते ती म्हणजेच 145 धावा. 5 धावांची अजूनही आवश्यकता आहे. 17 चेंडूंचा खेळ बाकी आहे. या सामन्यात पूर्णतः वर्चस्व आपल्याला पाहायला मिळत आहे. ते म्हणजेच श्रेया स्पोर्ट्स नितीन 11 या संघाचं पहिल्या सत्रात चांगली गोलंदाजी केली. त्यानंतर फलंदाजीसाठी आले असताना तिन्ही फलंदाजांनी चांगली कामगिरी केली. या चेंडूवरती धाव नक्कीच येणार नाही आहे. पॉईंटचा क्षेत्ररक्षक चेंडू फील्ड करतोय. 1 धाव घेऊन आपल्या साथी फलंदाजाला स्ट्राईक देण्याचा प्रयत्न असेल तो म्हणजेच फलंदाज अजित पाटीलचा. अजित पाटील महेश उरणकर नक्कीच खऱ्या अर्थाने शिल्पकार म्हणावे लागतील. ते म्हणजेच श्रेया स्पोर्ट्स नितीन 11 संघाच्या विजयातील यावेळेसचा फटका आणि हा येतोय विजयी षटकार. षटकारांनी आपल्या
संघाला विजय मिळवून दिलाय. तब्बल 9 गडी आणि त्याचबरोबर 15 चेंडू राखून हा सामना जिंकलाय तो म्हणजे श्रेया स्पोर्ट्स नितीन 11 या संघाने. अभिनंदन. पनवेल सुपर स्ट्रायकर या संघाचा इथे त्यांनी पराभव केलाय. 9 गडी आणि तब्बल 15 चेंडू राखून हा सामना त्यांनी जिंकलेला आहे. अभिनंदन श्रेया स्पोर्ट्स नितीन 11 या संघाचे. शेक हँड केलं जात आहे दोन्ही संघांमध्ये मित्रांनो.